प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना या सकाळच्या हार्दिक शुभेच्छा. या आजच्या सकाळी आपण देवाच्या वचनानं आशीर्वादित होऊया. आजच्या सकाळी जे मी वचन आपणासाठी निवडलेलं आहे ते वचन, आजचं वचन नीतिसूत्रे 24 अध्याय आणि 16. ते असं म्हणतं की नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन आपत्ती आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. हे वचन देवाच्या लोकांसाठी संकटामध्ये सुद्धा सतत देवाचे लवचिकतेने, सामर्थ्याने आणि नम्रतेने अनुसरण करण्यासाठी आणि त्यामुळे त्यांच्या पुनरुभारणीच्या देवाकडून असलेल्या आश्वासनावर भर देणारं असं हे वचन आहे. पुन्हा एकदा ऐका, हे वचन देवाच्या लोकांसाठी संकटामध्ये आणि अडचणीमध्ये सुद्धा सतत सातत्यानं देवाचे लवचिकतेने, सामर्थ्याने, प्रीतीने, आदरयुक्त अनुसरण करण्यासाठी आणि त्या अनुसरण करण्यामुळे त्यांच्या पुनरुभारणीच्या देवाकडून असलेल्या आश्वासनावर भर देणारा असं हे वचन आहे. हे वचन अधोरेखित करते की पडणे हा जीवनाचा एक भाग आहे. निराशा, पडणं, अपयश हा एक जीवनाचा भाग आहे प्रियजनांनो. परंतु पुन्हा उभे राहणे हे नीतिमत्वतेचे आणि देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे आणि तो देवाच्या कृपेचा पुरावा देखील आहे. किती सुंदर वचन आहे. नीतिमान पडतात पण पुन्हा उठतात. या वाक्यरचनेद्वारे आपल्याला माहित होते की जे लोक नीतिमत्तेचे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, देवाच्या मार्गाने चालतात, देवाबरोबर राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही आव्हानांना, संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्याकडूनही चुका होतात, होऊ शकतात. यामध्ये आपण समजून घेऊया की पडणे टाळणे नव्हे. जे पडायचं आहे, जे अपयश आहे ते टाळता येत नाही, तर प्रत्येक वेळी त्या पडलेल्या स्थितीतून पुन्हा उठणे याला देवाचा आशीर्वाद म्हणतात. प्रियजनांनो, या उलट जे देवाच्या मार्गांचा नकार करतात, धार्मिकतेचा अव्हेर करतात आणि मग त्यांच्या कृतीमुळेच त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात, पण त्यावर मात करण्यासाठी त्यांना सोबत देण्यासाठी, संगत देण्यासाठी परमेश्वर नसतो, कारण ते देवाच्या मार्गापासून दुरावलेले असतात. आणि मग त्यांच्याकडे एकमेव पर्याय असतो आणि तो म्हणजे त्या संकटामुळे किंवा त्यांच्या दुष्टतेमुळे, त्यांच्यावर आलेल्या संकटामुळे त्यांना परिपूर्ण नेस्तनाबूत व्हावं लागतं. प्रियजनांनो, पण विश्वासकांना देवाची कृपा त्यांना संकटावर मात करण्यास आणि त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहण्यास मदत करत असते. हे जाणून हे वचन विश्वासणाऱ्यांना लवचिकतेची भावना विकसित करण्यास प्रोत्साहित करते. लवचिकतेची भावना म्हणजे काय? जरी संकट आले तर देवाच्या पायाजवळ सदैव नतमस्तक होणं आणि त्याच्याजवळ, सर्व सामर्थ्याजवळ आपल्या जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी सामर्थ्य आणि शक्ती मागणं, याला लवचिकता म्हणतात. देवाजवळ टिकून राहणं. नीतिमान आणि दुष्ट यांच्यामध्ये खूप फरक आहे. हे वचन नीतिमान आणि दुष्ट लोक संकटांना कसे प्रतिसाद देतात यातील फरक अधोरेखित करणारं असं हे वचन आहे. नीतिमान लोक चिकाटीने काम करत, देवावर विश्वास ठेवत, पडले असले तरी देवासंगती राहत, सदैव देवासंगती असतात. पण दुष्ट लोक किंवा जे देवाला मानतच नाहीत असे लोक अनेकदा अडचणीमध्ये येतात आणि येत राहतात. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की या वचनातील पडणे म्हणजे पापात पडणे असा याचा अर्थ नाही, तर जीवनात परीक्षा आणि अडचणींचा अनुभव घेणे आणि ते आपल्या अडचणी आपल्या जीवनात येतात असा त्याचा अर्थ आहे. पण जेव्हा जेव्हा अडचणी येतात, नीतिमानांच्या अडचणीमध्ये देव त्यांच्या बरोबर हमखास असेल म्हणून ते पडले तरी पुन्हा उठतात. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आजच्या सकाळी माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, काय आज तुम्ही तुमच्या जीवनात पडलेले आहात काय? हरलेले आहात काय? देव तुमच्या बरोबर असल्या कारणाने तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पायावर उभे राहाल ही खात्री
आणि अशी माझी तुमच्यासाठी आजच्या सकाळी प्रार्थना आहे. देवबाप तुम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी सहाय्य करो. जरी तुम्ही अडचणीमध्ये असाल तरी देवाच्या पायाजवळ राहा, कारण प्रभू लवकरच तुम्हाला उभं करणार आहे. आमेन. पुन्हा एकदा या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.